नमस्कार मित्रांनो, आज मी मस्त डोसा बनवला होता, तेही बॅटर न फर्मेंट करता। त्याच्यासोबत खायला बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी बनवली होती। बटाटे शिजवून घेतले, त्यानंतर कढईमध्ये जिरे, मोहरी, लसूण, मिरची, कांदा टाकून फ्राय केलं। नंतर बटाटे टाकले, तेही फ्राय करून घेतले। हळद आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली। बटाट्याची भाजी रेडी आहे। बाजूला मी चटणी करून घेतली। ओला नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून त्याच्यासोबत मिरची आणि कोथिंबीर टाकून ते मस्त मिक्सरला फिरवून घेतलं। अगदी बारीक चटणी वाटून घेतली। त्याच्यामध्ये मी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून तडका दिला। तडका दिल्यानंतर दुसऱ्या साईडला मी बॅटरची तयारी केली। बॅटर फर्मेंट केलेलं नाही आहे, मी फक्त डाळ आणि तांदूळ समसमान प्रमाणात घेऊन ते मिक्सरला वाटून डायरेक्ट डोसा बनवायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये मी इनो आणि सोडा याचा काहीच वापर केला नाही आहे, तरीही डोसे अगदी जाळीदार, लुसलुशीत आणि क्रिस्पी देखील बनतात। बारीक पातळ टाकलं बॅटर तव्यामध्ये तर डोसा क्रिस्पी बनतो, थोडं जाड बॅटर टाकलं तर उत्तप्पासारखा डोसा मऊ लुसलुशीत बनतो। तुम्ही ट्राय करू शकता। रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, भेटू आपण नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।